राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात काल निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे. घटनात्मक दृष्टिकोनातून हा निर्णय किती महत्त्वाचा आहे किंवा या संदर्भात या पुढच्या काळामध्ये नेमकी कशा पद्धतीने शरद पवार गट वाटचाल करू शकतो या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत. सर, कालचा निकाल आला आणि यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा हाच निकाल निवडणूक आयोगाकडून देण्यात आला होता. अशाच पद्धतीचा तो पण निकाल होता. काय वाटतं की एक साम्य वाटतं या निकालामध्ये, दोन्ही पक्षांच्या निकालामध्ये? नाही, एक गोष्ट सुरुवातीला लक्षात घ्या की पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे आणि इलेक्शन कमिशनला राज्यघटनेने अफाट अधिकार दिलेले आहेत. म्हणजे संसदेने आणि राज्याच्या कायदेमंडळाने जे कायदे केले नसतील तर उरलेले सगळे, ज्याला रेसिड्युअरी पॉवर्स म्हणतात, ते इलेक्शन कमिशनकडे येतात. त्यामुळे इलेक्शन कमिशनचा रोल हा अर्थातच महत्त्वाचा असतो. फक्त त्यांनी आत्ता जो निर्णय दिला आहे की आमदार आणि खासदार यांचं बहुमत ज्यांच्याकडे आहे त्यांचा तो पक्ष, हा राज्यघटनेचं विकृतीकरण आहे किंवा लोकशाहीचं अधःपतन आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की आपली लोकशाही आहे, यात काही शंका नसावी. 17वी लोकसभा चालू आहे, 15वे पंतप्रधान आहेत, 15वे प्रेसिडेंट आहेत. परंतु आत्ताच्या संदर्भात बोलायचं झालं तर हे जे आधारस्तंभ आहेत लोकशाहीचे, स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट, तर यांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मी आता प्रत्येक डिटेल्समध्ये जाणार नाही. आता गव्हर्नर उदाहरणार्थ हे पंतप्रधानांकडून, राष्ट्रपतींकडनं नेमले जातात, पण पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं नेमले जातात, त्यांना काढताही येतं. तसंच इलेक्शन कमिशन कोणाला नेमायचं हेही पंतप्रधानांच्याच हातात आहे. स्पीकर तर राजकीयच मनुष्य असतो. तेव्हा विश्वासार्हता फार कमी होती आहे. पार्टी कोणाची आहे हे ठरवण्याचा अधिकार रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या 29A खाली आणि सिम्बल्स ऑर्डर खाली इलेक्शन कमिशनला आहे, हे बरोबर आहे. पण सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की पक्ष कोणाचं हे ठरवायचं असेल तर ओरिजिनल पक्ष कुठला आहे, तिथे कोणाचं बहुमत आहे, त्यांची घटना काय सांगते, त्यांच्या आयडिओलॉजीप्रमाणे कोण जास्त वागत आहे आणि मग MLA MPs कोणाचे जास्त आहेत, या सगळ्याचा विचार करून आपल्याला पक्ष कोणाचा ठरवायचा आहे. प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाही आहे. फक्त कायदेमंडळातले सदस्य धरले गेलेत आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की हे लोकशाहीचं एका अर्थाने अधःपतन चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाने असं लिहिलं आहे, सांगितलं आहे म्हणजे की हे जे निवडून येतात लोक, हे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमुळे निवडून येतात ना, त्यांना महत्त्व नाही आहे. तुम्ही अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे आईच्या पोटात जी बाळाला वाढवायची कॉर्ड असते ती नाही तोडू शकत. आई कोण आहे तर आई ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं आणि याचं मुख्य कारण मला असं दिसतं राजकीयदृष्ट्या, मी थेअरीबद्दल बोलतो आहे, की ज्यावेळी एखाद्या पंतप्रधानांना पूर्ण बहुमत येतं लोकसभेमध्ये, त्यावेळी त्यांच्या इन्फ्लुअन्सखाली सगळी ऑर्गन्स येतात. मग जसं इंदिरा गांधींच्या काळात झालं, जसं मोदींच्या काळात होत आहे आणि त्यामुळे वन पार्टी सिस्टीम किंवा डिक्टेटोरियल पद्धतीची ही सुरुवात असते. इंदिरा गांधींना अर्थात आणीबाणीनंतर लोकांनी निवडून दिलं नाही, मी राजकारणात जाणार नाही, परंतु या ठिकाणी हुकुमशाहीकडे ही वाटचाल चालली आहे असं म्हणता येतं. तेव्हा शेवटची संधी काय आहे तर सुप्रीम कोर्ट हा आपल्या शेवटची भाबडी अशा असते. भाबडी अशा करता म्हणतो आहे की आत्ता गेल्या काही निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने इतक्या पळवाटा ठेवल्या आहेत की मी पहिल्या दिवसापासून सांगतो की 16 लोक जर का बाहेर पडले शिंद्यांचे तर ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून हे अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट आहे. ते 1.5 वर्ष चालू आहे ना गेले. का तर सुप्रीम कोर्टाने क्लॅरिटी आणली नाही की 2/3 एकाच वेळी जायला पाहिजेत, हे म्हटलं नाही डिसिजनमध्ये. तेव्हा पळवाटा फार ठेवलं जात आहे. तर मला शेवट मी एवढंच सांगेन की सर्वोच्च न्यायालयाने एक तर हा इलेक्शन कमिशनचा निर्णय रद्द करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटी डिफेक्शन लॉमध्ये क्लॅरिटी आणायला पाहिजे की ज्यानुसार पुढे अशा तऱ्हेचे ॲम्बिग्युअस वातावरण राहणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की विधानसभा अध्यक्ष लवकरच राष्ट्रवादीच्या आमदारांसंदर्भातला अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. त्या बाबतीत या सगळ्या निवडणूक आयोगाच्या निकालाचा त्यावरती परिणाम होऊ शकतो किंवा तोही निकाल काही वेगळा लागू शकतो? नाही, निकाल काय लागेल हे जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे, परंतु इलेक्शन कमिशनचा निर्णय काय आहे याचा परिणाम स्पीकरच्या निर्णयावर होत नाही. त्या दोन्ही इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत, त्यामुळे स्पीकरनी आपली तारतम्य वापरून निर्णय द्यायचा असतो, त्याच्यावर परिणाम होत नाही.
धन्यवाद सर. तर राष्ट्रवादीच्या संदर्भातला जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने रद्द करावा, त्यासोबतच पक्षांतर बंदी जो कायदा आहे त्याच्यामध्ये क्लिअरिटी आणली पाहिजे अशा पद्धतीचं मत घटनातज्ञ उल्हास बापट सरांचं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.